सगळ्याला. आज आहे गौरी विसर्जन. तर गौरी विसर्जनसाठी आपल्याला दोरं घ्यायला लागते. तर दोऱ्याचं मी साहित्य गोळा केलंय बघा. येईल मला दाखवते. तर इथं आघाडा घेतलाय, इथं तुळशीच्या पानं घेतली, ती मंजुळा घेतली ते, आणि इथं हराळी, ही मक्याचा तुरा घेतलाय, तर फुलं घेतली ती, ही सुपारी, लवंगा, खोबरं, खारीक, आणि इथे घेतली ती पानं. तर आता ही पहिल्यांदा मी 7 दोरे करून घेतले ती. त्याला हळदी कुंकात पहिल्यांदा हे करून घ्यायचं, बुरवून घ्यायचं. आता हे म्हणजे काय लावा पण लागत नाही परत. मग हे दोर आपण 7 घेतलेत करून. आता ह्याला प्रत्येक दोऱ्यात एक एक वस्तू ही बांधून घ्यायची आपल्याला. पहिलं तर आपल्याला हे पहिल्यांदा खायचं पान घालायचं ह्याच्यात. असं बांधून घ्यायचं. सगळी वस्तू एक एक घालायची आपल्याला. परत घालायचं ही तुळशीचे मंजुळा काढले ते मी पाण्याचं, ती पण घेतली बांधून. नंतर घालायचा आघाडा. सगळी प्रत्येक वस्तू एक एक घ्यायची बांधून आपल्याला. मकाचा तुरा पण घालून घ्यायचा का. आता घालूया सुपारी. अशी गाठत घट्ट बांधायची, म्हणजे सुटली नाही पाहिजे. आता घालू खारीक. फुल घालूया. खोबऱ्याचा तुकडा. ही पण घालून घेतला. आता घालून लवंग राहिली आपल्याला घालायची, तर लवंग पण घालून घेतली आता. तरी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वस्तू घेते. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं दोर बांधून घ्यायचे ते. आता ही घेते बाजूला ठेवून, आणि सगळं राहिलेलं दोर मी बांधून घेणार. तर असं मी दोर बांधून घेतले ते. तर हे निम्म निम्म करून ठेवले, म्हणजे दोघीच्या डोक्यावर ठेवायला येतं. आणि इकडे खायची पानं विड्याला, आणि प्रसादासाठी शेवळ्या बनवायचे ते राहिले त्या बनवायच्या. पहिले तर मी रांगोळी काढून घेणार आहे आता. मस्त अशी रांगोळी काढून घेतली आहे बघा. चला आता ते आपल्याला दोर बोल घ्यायचे, त्यासाठी मग म्हणलं आता बायका बोलवून आणा. चला मी तर बायका बोलवून आणते दोर घ्यायला.
पण आपल्याला काय झालं म्हणून सकाळ सकाळ महालक्ष्मी तसं टायमिंगच येत नाही फक्त घ्यायचं किती वाजता आता किती तुझ्याकडे उतरलं का उतरलं का उतरलं का राजलक्ष्मी आली नगरात घे पदरात घे नाव घेते सागवानी टेबलावर टावेल टाकते सहदेवरावांचं नाव घेते सगळ्यांना सवासणीचा पाठवा बाहेर जाऊन खायचं नाही त्या पात्राला पुसायचं पुसा पुसा पुसून जावा पुसा पुसा तिच्या पुसती पदराला तिच्या पदराला पुस काय नाही तर झाली दोरं घ्यायची आमच्या गावाकडची दोऱ्याची पद्धत कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या गौरी पण शेवटच्या कशा आवडल्या ती पण सांगा आता तर चला बाय बाय